उपासना उपासना उपासना. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात आपल्या सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रियानो, देवाने मनुष्याला काही उद्देशाने, हेतूने निर्माण केले आहे आणि म्हणूनच तो त्याच्या वचनांच्याद्वारे त्याला मार्गदर्शन करीत असतो. आज देवाचे वचन आम्हाला बायबलच्या रूपाने आमच्या हातात आहे. देवाचे वचन हे आरशाप्रमाणे आहे. आम्ही कसे आहोत आणि देवाच्या दृष्टीने आम्ही कसे असायला पाहिजे याचे योग्य चित्र आमच्या समोर ठेवले जाते, यासाठी की आमच्यामध्ये सुधारणा यावी. प्रियानो, सध्या आपण दुसरे शमूएल या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि आपण आता अगदी समाप्तीपर्यंत येऊन पोहोचलो आहोत. आजच्या अध्ययनात आपण पाहू की दावीद पुन्हा चूक करतो आणि तो परमेश्वराकडे विनंती करतो. त्याची चूक कोणती होती? त्याला तो आपला मूर्खपणा आहे असे का वाटले हे आपण पाहणार आहोत. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आपणाला माहीत आहे की आम्ही शमूएलाच्या दुसऱ्या पुस्तकाचं अध्ययन करीत आहोत आणि आज 23 आणि 24 अध्याय आम्ही अभ्यासणार आहोत. 23व्या अध्यायाची पहिली 7 वचने आम्ही पाहिलेली आहेत, ज्यामध्ये दाविदाने जे मुक्तिगीत गायले त्याविषयी आम्ही पाहिले. आता आम्ही दाविदाचे जे शूरवीर होते त्यांच्याविषयी पाहणार आहोत. दाविदाचे जे शूरवीर होते त्यांची माहिती पुढच्या वचनांमध्ये आम्हाला वाचायला मिळते. 8वं वचन सांगतं की दाविदाच्या पदरी असलेल्या शूरवीरांची नावे ही: तखमोनचा योशेब बशेबेत हा सरदारांचा नायक होता. हाच अस्नी आदिनो याने भाला चालून एका प्रसंगी 800 मनुष्य मारले. श्रोत्यानो, ही माणसे जेव्हा दावीद रानावनात भटकत होता, बाहेर निघाला होता, तेव्हा त्याला येऊन मिळाली होती. ज्यावेळी दाविदाला शौलाने घालून दिले, हद्दपार केले, तेव्हा तो भटक्याप्रमाणे इकडे तिकडे भटकत होता. शौलापासून स्वतःचा बचाव करीत होता. डोंगराच्या कपारीत, गुहेत त्याला लपून राहावे लागत असे. ह्यावेळी जे लोक त्रासात होते ते त्याच्याकडे आलेत. शौलाकडून त्यांना छळ व त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे ते पळून जाऊन दाविदाकडे आले. दुसरे जे लोक आलेत ते भयंकर कर्जबाजारी झाले होते, ज्याची फेडवणूक ते करू शकत नव्हते. म्हणून ते पळून दाविदाकडे आले. जे गरजवंत होते आणि मनाने दुःखी व त्रासलेले होते ते सर्व लोक दाविदाकडे आलेत. अशाच प्रकारचे बरेच लोक येशू ख्रिस्ताकडे येतात. ते त्रासात आणि क्लेशात असतात. आम्हाला श्रोत्यांच्या पत्रांवरून कळतं की कित्येक असे आहेत जे एकेवेळी त्रासात होते, दुःखात होते, आजारी होते आणि त्यांना प्रभूने आपल्या जवळ घेतले. त्यांच्या जीवनातला अनुभव पत्राद्वारे ते आम्हाला कळवतात आणि आम्हाला कळतं की कशा प्रकारे परमेश्वराने त्या स्थितीमध्ये त्यांची मदत केली, त्यांना त्यातून त्यानेच सोडवले. श्रोत्यानो, जर आज आपण दुःखात आहात, त्रासात आहात, संकटात आहात, आजारी आहात, असंतुष्ट आहात, तर प्रभू येशू ख्रिस्त आपणाला आमंत्रित करीत आहे. तो आपली शांती आणि आनंद आपणाला देऊ इच्छितो. जे पुरुष दाविदाकडे आलेत ते बऱ्याच दृष्टिकोनातून फार वैशिष्ट्यपूर्ण लोक होते. त्यांनी साहसी वैशिष्ट्यांनी भरलेले असे कार्य केलेले होते. काहींविषयी आता आपण वाचणार आहोत. 23वा अध्याय 11 आणि 12 वचने सांगतात, त्याच्या खालोखाल आगे हरारी याचा पुत्र शम्मा हा होता. बलिष्ठांनी एकत्र होऊन एका मसुरीच्या शेतात सैन्यव्यूह रचिला, तेव्हा लोक बलिष्ठांसमोरून पळून गेले. त्या शेताच्या मध्यभागी उभे राहून शम्माने शेताचे रक्षण केले व त्या बलिष्ठांचा वध केला. त्या प्रसंगी परमेश्वराने मोठा विजय घडून आणला. मसूरच्या शेताचे रक्षण करणे इतके महत्वाचे नव्हते, परंतु इस्रायल लोकांना भोजनाची आवश्यकता होती. बलिष्ठ लोकांची ही रीती होती की इस्रायलांच्या शेतातल्या पिकाला ते पूर्णपणे तयार होऊ देत असत आणि जेव्हा पीक कापणीकरिता पूर्णपणे तयार होत असे तेव्हा ते येऊन सर्व पीक लुटून नेत असत. ह्या वर्षी सुद्धा नेहमीप्रमाणे ते आलेत. त्यांना पाहून सर्व पळून गेलेत. फक्त एकच व्यक्ती तेथे त्यांच्याशी लढण्याकरिता राहिली आणि त्या व्यक्तीचे नाव होते शम्मा. त्याने आपली तलवार काढली आणि शेताचे रक्षण केले. बलिष्ठी सैन्यांच्या विरोधात एक माणूस आणि परमेश्वर
ह्या प्रकारे त्यांना विजय मिळाला. 13 ते 15 वचने पहा काय सांगतात. 30 मुख्य सरदारातले 3 जण हंगामाच्या वेळी अदुल्लाम गुहेत दाविदाकडे आले. तेव्हा पलिष्ठांचे सैन्य रेफाईम खोऱ्यात तळ देऊन होते. त्या प्रसंगी दावीद गडावर असून बेतलेमात पलिष्ठांचे ठाणे बसले होते. दाविदास उत्कट इच्छा होऊन तो म्हणाला, बेतलेमाच्या वेशीजवळील विहिरीचे पाणी मला कोणी पाजील तर बरे. दावीद बेतलेममध्ये लहानाचा मोठा झाला होता आणि त्या ठिकाणच्या विहिरीच्या गोड पाण्याची त्याला आठवण झाली. श्रोत्यानो, मी कल्पना करू शकते की दाविदाला कसे वाटले असणार. ज्या ठिकाणी मी लहानाची मोठी झाले तेथे सुद्धा विहिरी होत्या आणि जेव्हा झऱ्याचे पाणी त्या विहिरीत येत असे, त्या पाण्याची चव इतकी चांगली असे, इतकी गोड असे की ती चव नळाच्या पाण्याला येतच नाही. थंडगार, अगदी ताजे पाणी. आता बेथलेममधील विहिरीचे पाणी पिण्याची दाविदाची इच्छा झाली. त्याने कोणाला आज्ञा दिली नाही की जा आणि माझ्यासाठी पाणी घेऊन या, परंतु त्याच्या पुरुषांपैकी 3 पलिष्ठांच्या छावणीत घुसून बेथलेमाच्या वेशीजवळील विहिरीचे पाणी काढून दाविदाकडे आणले आणि ह्याच प्रकारे ते शूरवीर गणल्या गेलेत. मत्ते शुभवर्तमान 28 अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये येशू ख्रिस्ताने जी आज्ञा दिली त्याबद्दल मी विचार करते. ती आज्ञा आहे, तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. श्रोत्यानो, जगात असे अनेक शूरवीर होऊन गेलेत आणि आहेत ज्यांनी परमेश्वराची ही आज्ञा पाळली आहे. त्यांनी मागचा पुढचा काहीच विचार न करता परमेश्वराची ही आज्ञा मानून हे कार्य केलेले आहे आणि त्यामुळेच अनेक लोकांपर्यंत शुभवर्तमान पोहोचलेले आहे. शत्रूंच्या छावणीत घुसून हा शुभ संदेश, सुसमाचार लोकांना त्यांनी सांगितलेला आहे. जुन्या प्रभूच्या सेवकांविषयी मी विचार करते, जसे पॉल, मार्टिन लुथर, ज्यांनी शत्रूंची पर्वा न करता आपल्या प्रभूच्या आज्ञेला मानले. त्यांच्या मागे अनेक प्रभूचे सेवक पुढे आलेत आणि शत्रूंच्या सीमांना लांघून त्यांनी परमेश्वराचे वचन लोकांना सांगितले आणि आज सुद्धा ते सांगत आहेत. आता आम्हाला अजून एक शूरवीर पाहावयास मिळतो. 20 ते 22 वचने सांगतात. 23 अध्याय 20 पासून 22 वचने. कबसेल येथला एक मनुष्य होता. त्याने पुष्कळ पराक्रम केले होते. त्याच्या यहोयादा नामक पुत्राचा बनाया म्हणून एक पुत्र होता. त्याने मवाबी अरिएल याच्या 2 पुत्रास ठार मारिले आणि बर्फाच्या दिवसात कुपात उतरून एका सिंहास ठार केले. त्याने एका धिप्पाड मिस्री पुरुषास ठार मारिले. त्या मिस्राच्या हाती भाला होता, पण बनाया केवळ एक काठी घेऊन त्याच्यावर चालून गेला व त्याने त्या मिस्राच्या हातचा भाला हिसकावून घेऊन त्याच भाल्याने त्याचा वध केला. असे करून यहोयादाचा पुत्र बनाया याने त्या 3 वीरांमध्ये नाव मिळविले. श्रोत्यानो, बनाया हा मला फार आवडतो. त्याने सिंहाला ठार केले आणि ही काही सोपी गोष्ट नव्हती. त्याने जेव्हा हे केले तेव्हा जमिनीवर बर्फ होता. मला असे बरेच लोक माहीत आहेत जे थोडासा पाऊस पडायला लागला की परमेश्वराची उपासना करण्याकरिता येत नाहीत. काळे ढग आकाशात दिसले की ते उपासना मंदिरात येण्याऐवजी घरी बिछानात पडून राहणे पसंत करतात. एक जरी शिंक आली तरी तब्येत बरी नाही असा ते बहाणा करतात. मला आपणास सांगू द्या की ह्या बनायासारख्या पुरुषांसोबत त्यांची सहभागिता होऊ शकत नाही. ज्यावेळी बर्फ पडलेला होता त्यावेळी तो बाहेर पडला. बनाया एक फार विलक्षण पुरुष होता. 39 वचन मी आपणाकरिता वाचत आहे. हे वचन सांगतं, उरिया हित्ती मिळून एकंदर 37. उरिया हित्ती सुद्धा एक शूरवीर होता. ह्यालाच दाविदाने युद्धात अगदी समोर पाठविले जेणेकरून तो मारला जावा. हा एक दाविदाच्या कीर्तीला लागलेला कलंक होता. परंतु श्रोत्यानो, जी बहादुरी, जे साहस उरिया हित्तीने दाखवले, जो प्रामाणिकपणा आम्हाला उरिया हित्तीच्या जीवनात पाहायला मिळतो, तो खरोखर वाखाणण्याजोगा आहे. आता आपण 24व्या अध्यायाकडे वळत आहोत. श्रोत्यानो, 24व्या अध्यायामध्ये इस्रायल आणि यहुदा राष्ट्रातील लोकांची दावीद शिरगणती करतो ह्याविषयी आम्हाला वाचायला मिळते. आणि हाच वृत्तांत इतिहासाचे पहिले पुस्तक 21 अध्याय 1 ते 27 वचनांमध्ये सुद्धा आम्हाला वाचायला मिळतो. लोकांची मोजणी करण्याद्वारे दावीद अजून एक पाप करीत आहे.
इतक्या अनुभवानंतर, परमेश्वराद्वारे इतक्यांदा ताडना मिळाल्यानंतर सुद्धा खरे पाहिले असता दाविदाचा विश्वास संख्येवर नाही परंतु परमेश्वरावर असायला हवा होता. परंतु तसे आम्हाला आढळत नाही. परमेश्वर त्याला पुन्हा ताडना देतो, पण ह्यावेळी त्याला संधी देतो की त्याने 3 पैकी 1 शिक्षा स्वतःकरिता निवडावी. दावीद स्वतःला परमेश्वराच्या दयेवर, कृपेवर सोडून देतो. परमेश्वर मरी पाठवतो. दावीद अर्वना यबुसी ह्याचे खळे परमेश्वराची वेदी बांधण्याकरिता विकत घेतो. अर्वना ते खळे त्याला मोफत बक्षिसाच्या रूपात देण्यास तयार होतो, परंतु दावीद त्या गोष्टीला नकार देतो. ह्यावरून परमेश्वराविषयी त्याची जी भक्ती आणि तो किती समर्पित होता हे लक्षात येते. हीच ती जागा आहे श्रोत्यानो, ज्यावर नंतर शल्मोनाने परमेश्वराचे मंदिर बांधले. आणि पवित्र वचन आम्हाला सांगतं, हा आमचा पूर्ण विश्वास आहे की भविष्यात कधी ना कधी पुन्हा ह्याच ठिकाणी परमेश्वराचे मंदिर उभारण्यात येईल. आता असे बरेच लोक आहेत जे ह्या गोष्टीचा पाप म्हणून स्वीकार करीत नाहीत. मी ह्याला दाविदाच्या जीवनातले दुसरे पाप समजते. श्रोत्यानो, परमेश्वराच्या दृष्टिकोनातून हे पाप तितकेच वाईट होते जितके त्याच्या जीवनातील अन्य पाप वाईट होते. जेव्हा आपण व्यवस्थेचा एक भाग मोडण्याच्या बाबतीत अपराधी होतो, तेव्हा आम्ही सर्व बाबतीत अपराधी होतो. असं नाही की 9 आज्ञा पाळल्या आणि 1 जर तोडली तर चालेल. दाविदाच्या ह्या कृतीमुळे आम्हाला दिसतं श्रोत्यानो की त्याचा परमेश्वरावर कमी भरोसा होता. आणि ह्याचा हा पुरावा आहे. पहिली 2 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. 24वा अध्याय, पहिली 2 वचने. परमेश्वराचा कोप इस्रायलावर पुनरुपी झाला आणि इस्रायल व यहुदा यांची गणती करण्याची प्रेरणा देवाने त्यांच्या विरुद्ध दाविदास केली. त्यावेळी राजाबरोबर सेनापती यवाब होता. त्यास त्याने सांगितले की दानापासून बेरशेबापर्यंतच्या सर्व इस्रायल वंशामध्ये फिरून तुम्ही लोकांची मोजदाद करा, म्हणजे त्यांची संख्या मला कळेल. ह्या ठिकाणी आम्हाला आढळतं की दाविदाला वाटले की ज्या काही योजना, विचार, इच्छा त्याच्या मनात येतात त्या सर्व परमेश्वराद्वारे मंजूर झालेल्या असतात. त्याचा अंधविश्वास, त्याचा अविश्वासूपणा आणि शरीरावर, स्वतःवर असलेला आत्मविश्वास ह्या गणनेमध्ये सम्मिलित असलेला दिसतो. हा दाविदाला जे विजय प्राप्त झाले होते त्यामुळे त्याला जो गर्व झाला होता, मी नीतिमान आहे, मी चांगला आहे, ही त्याची जी धारणा होती, त्यामुळे अशी चूक करण्याकरिता तो पुढे सरसावला. नीतिसूत्रे 16वा अध्याय 18वं वचन आम्हाला सांगतं की गर्व झाला की नाश ठेवलेलाच, मनाचा ताठा अधपाताचे मूळ होय. इस्रायल राष्ट्राची वाढती शक्ती आणि ख्याती जी दाविदाच्या नेतृत्वाखाली होत होती, त्यामुळे इस्रायल राष्ट्राला गैरवाजवी हक्क सांगणे, आत्मविश्वास आणि स्वतःच्या शक्तीवर घमंड करणे ह्या गोष्टी फार अधिक प्रमाणात आल्या होत्या. त्यांना वाटले की त्यांचे राष्ट्र हे एक फार शक्तिशाली, सामर्थी आणि दुसऱ्या राष्ट्रांहून अधिक चांगले आहे. नीतिसूत्रे 8वा अध्याय 13वं वचन सांगतं, गर्व, अभिमान, कुमार्ग व उद्दामपणाची वाणी यांचा मी द्वेष करतो. परमेश्वर ह्या सर्व गोष्टींचा तिरस्कार करतो. ज्या गोष्टींचा परमेश्वराला द्वेष आहे, वीट आहे, त्या सर्व गोष्टी राजापासून रस्त्यावर चालणाऱ्या माणसांमध्ये होत्या. दावीद आपल्या सर्व शत्रूंना हरविण्यामध्ये यशस्वी झाला होता. त्यामुळे राष्ट्र सामर्थ्य बनले. क्षेत्रामध्ये सुद्धा विस्तार झाला. ख्याती पसरली. बलिष्ठांना पूर्णपणे त्यांनी दाबून टाकले. आदोमी, मोआब हे सर्व त्याच्या ताब्यात आले होते. इतिहासाचे पहिले पुस्तक 14वा अध्याय आणि 17वं वचन सांगतं की दाविदाची कीर्ती देशोदेशी पसरली. परमेश्वराने सर्व राष्ट्रांवर त्याचा धाक बसविला. श्रोत्यांनो, सुरुवातीला परमेश्वराने दाविदाला सांगितले होते की तू लोकांची मोजणी कर. दाविदाला उत्साहित करण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी असे करण्यास परमेश्वराने सांगितले. परमेश्वराची इच्छा होती की दाविदाला हे माहीत व्हावे की त्याच्या पाठीशी एक मोठे शक्तिशाली सैन्य आहे. श्रोत्यांनो, विश्वास अंधारात उडी घेणे नाही, तो जुवा नाही. विश्वास आशा तर वाटते हे पण नाही, परंतु विश्वास एक निश्चित गोष्ट असते. परमेश्वराने आपणास त्या गोष्टींवर विश्वास करण्यास नाही सांगितले ज्या खऱ्या नाहीत, वास्तविक नाहीत, सत्य नाहीत. विश्वास खडकावर स्थिर होतो, जो एक निश्चित पायवा आहे. येशू ख्रिस्त तो पायवा आहे. म्हणून विश्वास अंतराळात फक्त झेप घेणे नाही. आमच्या जीवनात असे बरेचसे प्रसंग येतात श्रोत्यांनो. आमच्या जीवनात अशा बऱ्याच घटना होतात जेव्हा आम्हाला विश्वासाच्या आधारे जिवंत राहावे लागते, कार्य करावे लागते
आणि हे समजून घ्यावे लागते की आमचे स्वप्रयत्न आणि आमची शक्ती ह्यावर आधारित राहून आम्ही काहीच करू शकत नाही. परंतु दुःखाची गोष्ट म्हणजे आमच्या समाजात आमचे लोक परमेश्वरावर विश्वास ठेवून भरोसा ठेवून राहण्यास शिकत नाहीत. परिणामस्वरूप आमच्या मंडळांच्या सभांमध्ये आध्यात्मिक विजयाचा उल्लेख होत नाही. आमच्या जीवनामध्ये सुद्धा हीच गोष्ट आहे. आज आम्ही विजयी ख्रिस्ती जीवन जगत नाही ह्याचे कारण की आम्ही परमेश्वरावर पूर्ण भरोसा ठेवून जगत नाही. 3रं वचन आपण वाचूया. 3रं वचन सांगतं, योवाब राजास म्हणाला, आपले लोक कितीही असोत, आपला देव परमेश्वर त्यास शतगुणित करो आणि माझे स्वामी राजे आपल्या डोळ्यांनी ते पाहोत. पण माझ्या स्वामी राजास ही हौस का वाटावी? योवाबच्या वाक्यावरून आम्ही हे समजू शकतो की दाविदाच्या लोकांना त्याची ही योजना आवडली नाही आणि योवाबाने राजाला विनंती केली, माझ्या स्वामी राजास ही हौस का वाटावी? श्रोत्यांनो, ह्या बुद्धिमानीच्या सल्ल्याला झुगारणे आम्हाला क्रोधाने भरलेल्या मोशेची आठवण करून देत आहे, ज्याने परमेश्वराची आज्ञा न मानता खडकावर 2दा लाठी मारली. आणि ह्या आज्ञा उल्लंघनामुळेच आम्हाला दिसतं की कशा प्रकारे प्रतिज्ञा केलेल्या देशामध्ये त्याचा प्रवेश होऊ शकला नाही. आता आपण पुढची वचने वाचूया. 4 पासून पुढची वचने. तथापि राजाच्या म्हणण्यापुढे योवाब व सैन्याचे सरदार यांचे काही चालेना आणि योवाब व सैन्याचे सरदार राजापुढून इस्रायल प्रजेची मोजदाद करण्यास निघून गेले. त्यांनी यार्देने पलीकडे जाऊन गादातील खोऱ्याच्या मध्यभागी असलेल्या आरोएर नगराच्या दक्षिणेस डेरे दिले. तेथून ते याजेराकडे गेले. मग ते गिलाद व तहतीम होदशी या प्रदेशात गेले. पुढे दान्यान्य येथे गेले. तेथून वळसा घेऊन ते सिदोनास नेले. नंतर ते सोर नावाचा दुर्ग आणि हिव्वी व कनानी यांची सर्व नगरे येथे गेले. तेथून यहुदा देशाच्या दक्षिण दिशेस बेरशेबा येथवर गेले. देशभर चहूकडे फिरून 9 महिने 20 दिवसांच्या अंती यरुशलेमेस आले. तेव्हा योवाबाने प्रजेच्या मोजदादेची यादी राजास दिली. धारकरी योद्धे इस्रायलात 8 लक्ष व यहुदात 5 लक्ष भरले. श्रोत्यांनो, ह्यावरून आम्हाला दाविदाच्या सामर्थ्याची कल्पना येते. ह्यावरून दिसतं की हे लोक युद्धाकरिता तयार होते. लढणारे असंख्य लोक होते. मोठी सेना होती. जरी आम्ही पाहतो की मध्यंतरी इस्रायलांच्या संख्येत अधिक भर पडली नव्हती. मिस्र देशाच्या गुलामीत असताना तुलनेमध्ये त्यांची संख्या त्या मानाने आता कमी होती. श्रोत्यांनो, ह्या जगात कोणालाच नेहमीकरिता तसेच कायम राहणारे आशीर्वाद प्राप्त झालेले नाहीत. दूध आणि मधाच्या प्रवाहाचा देश कितीही काही झाले तरी हा पृथ्वीवर होता आणि येशू ख्रिस्तामध्ये जे अनंतकालीन आशीर्वाद आम्हाला प्राप्त होणार होते त्याची ती एक छाया होती. म्हणून पॉल कलसेकरास पत्र 3 अध्याय पहिल्या 2 वचनात म्हणतो, म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळविण्याचा यत्न करा. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. नंतर 10व्या वचनात सांगितले आहे की प्रजेची मोजदाद केल्यावर दाविदाचे मन त्याला खाऊ लागले. दावीद परमेश्वरास म्हणाला, हे जे मी केले त्यात मी मोठे पाप केले आहे, तर हे परमेश्वरा आपल्या सेवकास दोषमुक्त कर, कारण मी मोठा मूर्खपणा केला आहे. श्रोत्यांनो, कदाचित ह्या वेळेला दाविदाला आपल्या गत आयुष्याचे स्मरण झाले असेल. ती गोफन, ते दगड, शेरडे मेंढरे, ते रान, कशा प्रकारे त्याने यहोवा परमेश्वराच्या सामर्थ्य नावात गल्याथाला मारले, आव्हान केले, हे सर्व त्याला आठवले असेल. दाविदाला पुन्हा एक वार स्मरण झाले असेल की इस्रायलचे गौरव परमेश्वर यहोवा आहे, मनुष्य किंवा हत्यारे नाही. जोपर्यंत इस्रायल लोक यहोवावर निर्भर राहिलेत त्यांच्यावर कोणी विजय मिळू शकले नाही, कोणी त्यांना थांबवू शकले नाहीत. परंतु जेव्हा तेव्हा त्यांची दृष्टी दुसऱ्या गोष्टींवर लागली तेव्हा तेव्हा त्यांना पराजय प्राप्त झाला. 24वा अध्याय 14वं वचन सांगतं. 14वं वचन वाचूया. दावीद गादास म्हणाला, मी मोठ्या पेचात पडलो आहे. परमेश्वराच्या हाती आपण पडूया, कारण त्याचे वात्सल्य मोठे आहे. मनुष्याच्या हातात मी पडू नये. 3 पैकी 1 शिक्षा निवडण्याची मोकळीक परमेश्वराने त्याला दिली. दाविदाने त्यापैकी 1 सुद्धा निवडले नाही. त्याऐवजी त्याने परमेश्वराला म्हटले की मी मनुष्याच्या हाती पडू इच्छित नाही. माझी परमेश्वराजवळ हीच प्रार्थना असते की प्रभू मला अशा परिस्थितीत नको टाकू जेथे मला मानवाच्या अधीन राहावे लागेल. देवाच्या दयेने परमेश्वराने मला ह्या गोष्टीपासून दूर ठेवले आहे. माणसाच्या मानमान मिनता करण्याची वेळ येऊ दिली नाही. काही लोक आहेत ज्यांच्याविषयी मला वाईट वाटतं की सेवा कार्य समोर नेण्यासाठी
त्यांना लोकांसमोर हात जोडावे लागतात. श्रोत्यानो, आमचा परमेश्वर सामर्थ्य आहे, तो धनी आहे. तो आमच्या सर्व आवश्यकता पूर्ण करण्याकरिता, सर्व परिस्थितीत आमची मदत करण्याकरिता नेहमी तयार असतो आणि तो सामर्थ्य आहे. त्याच्या सामर्थ्यावर आम्ही विसंबून राहायला शिकायला हवे. आता आम्हाला दिसतं की दावीद कशा प्रकारे परमेश्वरासमोर आपला अपराध कबूल करीत आहे. 16वं वचन पहा. पण देवदूताने यरुशलेमेचा नाश करण्यासाठी त्यावर आपला हात उगारिला, तेव्हा परमेश्वराला त्या अरिष्टाविषयी वाईट वाटले व त्याने लोकांचा नाश करणाऱ्या देवदूतास म्हटले, आता पुरे कर, आपला हात आटोप. त्यासमयी परमेश्वराचा दूत अर्वना यबुसी याच्या खळ्यानजीक होता. दावीद परमेश्वराकडे आला, ज्याप्रमाणे मोशे स्वतःच्या लोकांकरिता मध्यस्थी करण्यास आला होता. त्याने सर्व दोष स्वतःवर घेतला, सर्व पाप स्वतःवर घेतले आणि ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताने संपूर्ण मानवजातीचे पाप स्वतःच्या शरीरावर घेतले, त्याप्रमाणे त्याने दोष घेतलेत आणि त्याने परमेश्वराला 17व्या वचनात सांगितले, लोकांचा नाश करणारा देवदूत दाविदाच्या दृष्टीस पडला, तेव्हा त्याने परमेश्वरास म्हटले, पहा, मी पाप केले, मी दुमार्गानेही चाललो. पण या मेंढरांनी काय केले? तुझा हात माझ्यावर व माझ्या पितृकुळावर पडावा. श्रोत्यानो, अशा प्रकारे दावीद परमेश्वराजवळ विनंती करीत आहे. 18वं वचन सांगतं, त्या दिवशी गाद दाविदाकडे येऊन त्यास म्हणाला, वरती जाऊन अर्वना यबुसी याच्या खळ्यात परमेश्वराप्रित्यर्थ एक वेदी बांध. आता ह्या ठिकाणी लक्षात घ्या की अर्वना यबुसी आहे, इस्रायली नाही. नंतर 19 ते 21 वचने आम्हाला सांगतात, तेव्हा परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे गादाने सांगितले ते मान्य करून दावीद वरती गेला. तेव्हा अर्वना खाली नजर करून पाहतो, तो दावीद आपल्या सेवकांसह आपल्याकडे येत आहे असे त्याच्या दृष्टीस पडले आणि त्याने बाहेर येऊन राजापुढे भूमीपर्यंत लवून प्रणाम केला. अर्वना म्हणाला, माझ्या स्वामी राजाचे आपल्या दासाकडे येणे का झाले आहे? दावीद म्हणाला, तुझ्यापासून हे खळे विकत घेण्यास मी आलो आहे. लोकांवरली ही मरी दूर व्हावी म्हणून येथे परमेश्वराप्रित्यर्थ मला एक वेदी बांधावयाची आहे. श्रोत्यानो, तो आपल्या पापाकरिता प्रायश्चित करीत आहे आणि आम्हाला दिसतं की कशा प्रकारे परमेश्वर त्याचे प्रायश्चित मान्य करतो. दावीद अर्वनास म्हणतो की मी दाम देऊनच तुझ्यापासून हे सगळं काही घेईन. 25व्या वचनात सांगितलेलं आहे की दाविदाने तेथे परमेश्वराप्रित्यर्थ वेदी बांधून होमबली व शांतरपणे अर्पिली. या प्रकारे देशासाठी विणवणी केली. ती परमेश्वराने मान्य केली आणि इस्रायल लोकांपासून त्या मरीचे निवारण झाले. श्रोत्यानो, आज आम्हाला सुद्धा दाविदाप्रमाणे स्वभाव ठेवायचा आहे. स्वतःच्या अपराधांना मान्य करून परमेश्वराजवळ त्याकरिता पश्चाताप करून जायचे आहे, क्षमा मागायची आहे. तेव्हाच परमेश्वर आमच्या सर्व पापांची क्षमा करून आम्हाला सुटका देईल. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. प्रियांनो, दावीद हा पूर्णपणे वेगळा मनुष्य होता. बऱ्याच वेळा असे वाटते की तो आमच्यासारखाच आहे, पण काही वेळा मात्र तो अत्यंत वेगळा असा वाटतो. ज्याने प्रभूला ओळखलेले आहे, जो एका उच्च स्तरावरचा मनुष्य होता. आमच्या जीवनातील एखादी चूक, अपराध, पाप हे देवाच्या दृष्टीने चूकच आहे, परंतु आम्ही त्या चुकांपासून माघारी वळणे देखील महत्त्वाचे आहे. हे तर आम्हाला दाविदाच्या जीवनाकडे पाहताना दिसते. प्रियांनो, मला सांगायला आनंद होत आहे की आपण 2 शमूएल या पुस्तकाचे अध्ययन आज संपविले आहे. उद्यापासून आपण जुन्या करारातील 1 राजे या पुस्तकाचे अध्ययन सुरू करणार आहोत. माझी खात्री आहे की बायबलच्या वचनांद्वारे आमची आत्मिक उन्नती होऊन दैनंदिन जीवनासाठी एक उत्तम मार्गदर्शन आम्हाला मिळू शकेल. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. तुझ्या नावाची मी स्तुती करतो. प्रभूजी, खरोखर परमेश्वर देवबापा, तू आम्हाला तुझ्या वचनांच्याद्वारे मार्गदर्शन करणारा प्रभू आहेस. आमच्या जीवनामध्ये आम्ही अनेक वेळा चुकतो, परंतु बापा तुझी वचनं ही आम्हाला सहाय्य करतात त्या योग्य मार्गावर येण्यासाठी. होय बापा, आणि म्हणूनच आमच्या जीवनामध्ये तुझ्या वचनांना अतिशय महत्त्व आहे हे आम्हाला कळून आलेलं आहे. प्रभू परमेश्वर देवबापा, तू दररोज आम्हाला तुझ्या वचनांच्याद्वारे शिकवत आहेस की जेणेकरून प्रभूजी आम्ही योग्य गोष्टी आमच्या जीवनामध्ये करत राहावं
आणि प्रभूजी आम्ही आमची आत्मिक उन्नती तुझ्याद्वारे करून घ्यावी. होय बापा, आम्ही अजूनही कमी आहोत, परंतु बापा तू आम्हाला उच्च करणारा आमचा परमेश्वर आहेस, आमची काळजी घेणारा देव आहेस, याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. होय प्रभूजी, ज्या ज्या लोकांनी प्रभूजी तुझं वचन ऐकलेलं आहे त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि त्या वचनांच्याद्वारे प्रभूजी त्यांचं जीवन बदलून जाऊ दे, अशी आमची आग्रहाची आणि कळकळीची विनंती आहे. येथून पुढची सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती सोपवितो आणि प्रभूजी या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. तुम्हाला पूर्णता लाभो, समाधान लाभो आणि येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.